अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग विठोबाचे प्राणसखे पंचमवेद निर्माते देहूचे सुप्रसिद्ध साधू महान भगवत भक्त साधकांचे मायबाप महाराष्ट्र भूषण भक्ती ज्ञान वैराग्याचे मूर्तिमंत उदाहरण असलेले जगदवंदनीय परमपूजनीय संत श्रेष्ठ संत शिरोमणी संत सम्राट श्रीमंत श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या कैलासवासी बाबूराव देवळीकृत अभंग गाथेतील 4092 अभंगापैकी 1154 नंबरचा 4 चरणाचा उत्कृष्ट महत्वाचा सुंदर 390 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांच्या वाङ्मयातनं देहूगावी निर्माण झालेला असा काल्याच्या प्रकरणाचं भगवान श्रीकृष्णाच्या बाललीलाचं यथार्थ वर्णन करणारा असा अभंग आहे। सावध झालो हरीच्या आलो जागरणा जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजत असे पळून या गेली झोप होते पाप आडते आणि तुका म्हणे तया ठाया ओल छाया कृपेची। पान नंबर 1 आणि अभंग नंबर 3। हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटतील अनेक नका पडो तुम्ही गबाळाचे भरी तेथे आहे थोरी नागवण भावे तुळशी दळ पाणी जोडा हात म्हणावे पतित वेळोवेळा तुका म्हणे हा तव कृपेचा सागर नामासाठी पार पावविल। 694 अभंगाचा नंबर। हरीच्या जागरणा जाता कारे नये मना कोते पाहसील तुटी आयुष्यवेचे फुकासाठी अभंग नंबर 12 4 चरण तुकाराम महाराजाची गाथा पडता जड भारी दासिया ठवावा हरी मग तो होने दिसेन आड घाली सुदर्शन नामाच्या चिंतने 12 वाटा पळते विगणे तुका म्हणे करा प्राण देवासी अर्पण 2266 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजाची बाबूराव देवळीकृत अभंगाथा राम म्हणता रामच होईजे पदी बसवण पदवी घ्यायचे ऐसे सुख वचनी आहे विश्वास अनुभव पाहे राम रसाची या चवी अनरस रुचती केवी तुकाचा कोण या सांगे मज अनुभव आहे अंगे 3643 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम। अनेक प्रमाण जे मी भागवतात देऊ शकलो नाही ते मी इथे दिले आहेत। जे अभंग मी भागवतात सांगू शकलो नाही वेळ भेटला नाही ते मला इथे सांगावेसे वाटले। नामानं युक्त असलेला तुकाराम महाराजांचा गाथा अनेक प्रमाणांना अनेक विषयांची परिपूर्तता एकाच ठिकाणी जर का पाहिजे असेल तर तुकाराम महाराजाच्या गाथ्याचं यथार्थ दर्शन केलं पाहिजे। आणि जो वारकरी आहे म्हटलंय ज्याला नारद्याच्या गादीवर उभं राहून कीर्तन करायचं आहे ना तर कमीत कमी पंचलक्षण संपन्न तो असला पाहिजे। वारकरी संप्रदायामध्ये इथे ज्याला उभं राहून कीर्तन करायचं आहे मला वाटतं तो व्हिडिओ यूट्यूब चॅनललाही आमच्या असेल। कीर्तनकाराला कमीत कमी 5 विषय भागवताचे 10 लक्षण आहे पुराणाचे 5 लक्षण आहे तसं वारकरी कीर्तनकाराची 5 लक्षण आहे। वारकरी कीर्तनकाराला काकडा यावा 1 हरिपाठ यावी 2 ज्ञानेश्वरी यावी 3 गाथा यावा 4 आणि काय राहिलं 1 ना ती भागवत प्राकृत प्रस्थानत्रय तुकाराम महाराजांची गाथा ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी तर कीर्तन सोपं नाही आहे। नारदाची गादी आहे ही इथं काही नाही करायला चालत। नाचायला सांगितलंय तमाशा नाही करायला सांगितलेला आहे। नाचायला सांगितलंय तमाशा नाही करायला। मी ज्यांच्याकडे होतो आळंदीला शिकायला गुरुवर एक किसन महाराज साखरे मी प्रत्येक कीर्तनात नंबर सांगतो आज परत नंबर सांगतो। महाराष्ट्राचे मोजून 6-7च कीर्तनकार विद्वान आहे त्यामध्ये सगळ्यात पहिले कीर्तनकार वेदांत कौस्तुभ गुरुवर एक किसन महाराज साखरे 1 नंबर। 2 नंबर गुरुवर या चंद्रशेखर महाराज देगलूरकर 3 नंबर गुरुवर्य चैतन्य महाराज देगलूरकर 4 नंबर गुरुवर्य मुकुंद काका जाड देवळकर 5 नंबर गुरुवर्य संदीपन दादा हसेगावकर आणि 6 नंबर गुरुवर्य रामभाऊ महाराज राऊत। हे 6 जण बाकी असतील त्यांना नमन आहे पण हे 6 ओरिजिनल आहे। मला एक जण म्हणला महाराज मी वाळूस पंढरपूरला कीर्तनला गेलो 18 तारखेला म्हणले महाराज यांच्यात तुमचा नंबर आहे म्हणलं ती तुमची दृष्टी असेल मला काही त्यांच्यात माझा नंबर लावायचा नाही मला फक्त माझी परंपरा सांभाळायची। महाराष्ट्राला खुद लावायचं लावतील ते नंबर कोणी आपण स्वतःहून नंबर लावणार ते लागत नसतात लोक खूप लावतात। तुम्ही फक्त परंपरा सांभाळा म्हणजे झालं बस। परंपरा एकदा सांभाळली का नंबर ऑटोमॅटिक लागतात। कीर्तनकार आहे ना हां 32 विषय किंवा 35 विषय कीर्तन करायला यायला पाहिजे। वेदांत 1 व्याकरण 2 उपनिषद 3 वेद 4 श्रुती 5 पुराण 6 संस्कृत 7 तत्वज्ञान 8 रुचा 9 संहिता 10 वास्तु 11 ज्योतिष 12 कृषि 13 स्थापत्य 14 आयुर्वेद 15 ज्ञानेश्वरी 16 गाथा 17 हरिपाठ 18 काकडा 19 सांगदेव 65 20 विचारसागर 21 वृत्ती प्रभाकर 22 संत लीलामृत 23 संतांचे चैत्र 24 भक्तिविजय 25 भावार्थ रामायण 26 एकनाथी भागवत 27 श्रीमद भगवद्गीता 28 विष्णू सहस्रनाम 29 पंचदशी 30 पंचकरण 31 सार्थ अनुभवामृत अनुभव वशमत 32 येत असेल तर गायन गरज नाही कीर्तन करायला पण असलं तर चांगलं 33 पावल्या 34
आणि भारूड पस्तीस. दॅट इज दी परफेक्ट वारकरी कीर्तनकार टू यू नो माय डिअर. दॅट इज दी परफेक्ट वारकरी कीर्तनकार टू यू नो माय डिअर. माझ्या प्रियजनांनो, श्वासाश्वासामध्ये तमिळनाडूला आम्ही जेव्हा गेलो तेव्हा पूर्ण कीर्तन इंग्लिशमध्ये केलं मी. इथं जर का करायला लागलो लोक म्हणते बाबाला आधी उचलून गाडीत टाकून इंजेक्शन देऊन आणा म्हणून. कधी आमच्या नावासमोर अंतरराष्ट्रीय वारकरी कीर्तनकार एवं कथा प्रवक्ता कहते हुए मुझे बड़ा हर्ष और फख्र हो रहा है कि महाराष्ट्र के हम पहले ऐसे वक्ता है जिन्होंने वो जो संतवाणी दिव्य दिशा चैनल जो आस्था संस्कार टाइप है, अभी आस्था संस्कार पर भी बहुत जल्द आएगा हमारा. हम रिप्रेजेंट करेंगे महाराष्ट्र को, वारकरी संप्रदाय को. वो काले का कीर्तन भी हमने उसमें हिंदी में ही किया था, लेकिन परंपरा का ध्यान रखा हमने. काही विचित्र चाळे नाही केले. नाचायला सांगितलंय ना, का धांगड धिंगा करायला सांगितला आणि असं काही करायला सांगितलंय काय? करून दाखवतोय, हसण्याकरता नाही सांगत आहे. नाचायला सांगितलंय ना. ज्ञानोबा तुकाराम आणि भानुदास एकनाथवर पावल्या खेळायला सांगितलेले आहे. हे वारकरी कीर्तन जे आहे हे भगवान श्रीकृष्णाला खूप आवडतं. का माहिती आहे? वारकरी कीर्तनामध्ये सगळा साज असतो. कीर्तनकार असतात, मृदंगाचार्य असतात, टाळकरी असतात, 101 गायक असतात, ऐकणारे लोक असतात, वेगवेगळ्या बुद्धीचे असतात. काय म्हणता येईल मराठीमध्ये, मोजमाप करणारं असतात. कोण कसं, कोणाचं कसं, याचं कसं, त्याचं कसं. हे सगळं भगवंताला आवडत असल्या कारणानं अलौकिकम कीर्तनमे तदीक्षम हरी प्रसन्नोपि वचनो ब्रवीत. अध्याय नंबर 6 श्लोक नंबर 86 आणि 87 श्रीमद भागवत महात्म्य. कीर्तनकार जो आहे तो जर का शुकाचार्याच्या गुणानं युक्त असला, मृदंगाचार्य जर का देवराज इंद्राच्या गुणानं हे युक्त आहे असे जर का युक्त असले, गायनाचार्य अर्जुनाच्या गुणानं युक्त आहे असे असले, आणि टाळकरी प्रल्हादाच्या गुणानं युक्त असले जे आहेत इथे, नारदीय कीर्तनामध्ये झांज वाजवल्या जाते ते उद्धवाच्या गुणानं युक्त असले, विनयकरी नारदाच्या गुणानं युक्त असेल, आणि पुंडलिक वरदा हरी विठ्ठल हा जय जयकार करणारे सनक सनंदन सनातन सनत कुमार या गुणानं युक्त असतील, तेव्हा गरुडावर बसून भगवंत येतात आणि आनंद व्यक्त करत असतात. आणि म्हणून कलयुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. यत् फलम नास्ति तपसा न योगेन समाधिना तत्फलम लभते सम्यक कलो केशव कीर्तनात. अध्याय नंबर 1 श्लोक नंबर 68 श्रीमद भागवत महात्म्य. जे फल कलियुगामध्ये माळीचा जप करून भेटत नाही, रामदेव बाबाचा योगा करून भेटत नाही, पळून भेटत नाही, डाएट करून भेटत नाही, हे खाऊ नका ते खाऊ नका असं डॉक्टरचा सल्ला घेऊन भेटत नाही, ते फळ फक्त कलियुगामध्ये हरीच्या कीर्तनामध्ये एकरूप झाल्यानं, समरूप झाल्यानं भेटत असतं. या कारणानं परंपरा आवश्यक आहे. कथा आपण ऐकली आहे, त्यामुळे मुद्दामाचा अभंग मी निवडला की याच्यामध्ये डायरेक्टच काल्याचं चरित्र आलेलं आहे. विठ्ठला 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 आपण कथेमध्ये ऐकलं की भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. कथितो वंश विस्तारो भवता सोमसू ययोराधण्यामचो भवंशाणाम चरितम परमाद्भुतम. गोकुळ अष्टमीच्या दिवशी रात्री 12 वाजता भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. याचं दर्शन अनेक वेळा आपण काल्याच्या कीर्तनातून, अनेक भागवत कथेमधून केलंय की भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाल्यानंतर बालरूपामध्ये भगवान श्रीकृष्णाचं 8 वर्षाचे असताना प्राकट्य झाल्यानंतर बालरूप धारण केलं आणि सांगितलं की मी लहान झाल्यानंतर तुमच्या हाता आणि पायातले बंधन आपोआप गळून पडतील, तुम्ही टोपलीमध्ये मला ठेवा. ती टोपली डोक्यावर उचला आणि इथून मला नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला, माया उपजली तेथे ठेवी मज आणि येथे मनसी असे रक्षपाळ ते म्या मोहिले सकळ, आच्छादित रूप नामा म्हणे माझा बाप. बालकृष्णाला गोकुळ अष्टमीच्या दिवशी रात्री वसुदेव बाबानं डोक्यावर टोपली आणि टोपलीमध्ये बालकृष्णाला घेऊन यमुना नदीचं लंघन केलं. पूल नव्हते, यमुना नदी पार करायची होती, सर्वांना माहिती आहे. अनेक संकट आले, नदीचं पाणी नाकात जाऊ लागलं. कृष्णानं चरण टेकवला, नदीनं जाण्याकरता रस्ता दिला गल्लीसारखा. पाऊस येऊ लागला, शेषानं फण धारण केला. गोकुळ 14 किलोमीटर आहे मथुरेहून, वृंदावन 10 किलोमीटर आहे. गोकुळाचे सरपंच नंदबाबा आहेत, नंदबाबाची बायको यशोदा आहे, यशोदाची मैत्री रोहिणी आहे. तिकडे नंदबाबा आणि यशोदेनं मायेला जन्म दिलाय कृष्णाच्या सांगणेवरनं. वसुदेवानं कृष्णाला यशोदेच्या महालात पाळण्यात
कृष्णाला ठेवलं, यशोदेच्या पाळण्यातली पोरगी उचलली आणि ती इकडे आणली. कंसानं 6 पोरं मारले होते, 7वा बळीराम झाला होता. सर्वांना माहिती आहे, ते कथेमध्ये ऐकलंय. काल्याच्या कीर्तनाचा क्रम आहे म्हणून सांगून पुढे जावं लागतं. आणि 8वा त्याला मारणार होता. तिकडं त्याला 8वा दिसायला लागला. माणूस जास्ती घाबरतो केव्हा? विचार करा ना. एखादं कांड माणसाच्या हातानं झालं किंवा पाप झालं किंवा काही चोरी झाली तेव्हाच माणूस घाबरतो ना. आता कंसाला माहिती होतं, मैं पापी हूं, दुनिया का सबसे बड़ा पापी हूं, एक तो मुझे उसे मारना पड़ेगा या वो मुझे मारेगा. म्हणून त्याला जिकडे तिकडे 8वा दिसत होता. की 8व्याचा जसा जन्म झाला तसं मी त्याला मारून टाकतो. सेवकांना सांगितलं, डोळ्यामध्ये तेल घाला, दिवस रात्र जागा, लागल तितकं खा, चौपट पेमेंट घ्या, पण 8व्या पोरावर नजर ठेवा. कारण 7वं गायब झालं. ते गायब झालं नव्हतं, ते बळीराम झाला होता. 8वी मुलगी आहे. दुष्ट कंस आला आणि मथुरेतून यशोदेच्या पाळण्यातून उचलून आणलेली माया नावाची देवी, ती मुलगी देवकीचं स्तनपान करत असताना दुष्ट कंसानं पोरगी ओढली, फिरवली. खूप समजवलं देवकीने, ऐसा मत कर भैया, मैंने तुझे राखी बांधी है. आकाशवाणी हुई थी कि तुझे पुत्र मारने वाला ये तो पुत्री है, मैं नहीं जानता कुछ. ओढून घेतलं पोरगी घरा फिरवली. ती काही वरती खाली येऊन आपटलीच नाही. आणि मग ती वरतून हसू लागली. ती मायादेवी म्हणली, तुला वाटत असेल की जसे तू आपटून पोरं मारले मी तशी खाली येणार नाही. ती सिंहावर बसली, अष्टभुजा, 8 हातामध्ये एक आयुध आहे आणि विंध्यवासिनी देवी झाली. आणि वरतून हसून म्हणाले, कृष्ण गोकुळी जन्मला म्हणली ती. तेव्हा याला लटलट काप सुटला. दुष्टाचळ काप सुटला होता कृष्णाचा अवतार. आनंद करती घरोघर सदा प्रेम वासे गाती, प्रेमे आनंदेनाच ती तुका म्हणे. करती हरती दोष करती आनंदाने घोष. 3722 अभंगाचा नंबर 3722. 4 चरण तुकाराम महाराजाची बाबूराव देववडेकृत अभंग गाथा काल्याचं प्रकरण. याला चक्कर आली, हे खाली पडलं. याला विलास करायला नेलं. तिकडं सकाळी 4 वाजता उठून पाहिलं, मुलगा झालाय मुलगा. सकाळी 4 वाजता जेव्हा कळालं, नंद बाबा गोकुळाचे सरपंच आहेत, यशोदा सरपंचीनबाई आहे. जगात सगळ्यात पहिली गोशाळा नंद बाबाची आहे. 9 लाख गायी आहेत. दुःख एकच आहे, नंद बाबाचं वय 60 वर्षाचं झालं तरी पोरग नाही. आणि बायको यशोदेचं वय 54 वर्षाचं झालं तरी पोरग नाही. एवढी मोठी प्रॉपर्टी, त्याचा वारीस कोण? नंदाचा सख्खा भाऊ, त्याचं नाव उपनंद, लहान सख्खा भाऊ उपनंद. कृष्ण परमात्म्याचा जन्म होण्याच्या 1 वर्ष अगोदर उपनंदानं गोकुळाच्या वाड्यामध्ये ब्राह्मण भोजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. ब्राह्मण लोक जेवण करण्याकरता आले आणि जेवायला जेव्हा बसले, नंदानं पाहिलं माझा भाऊ कार्यक्रम करतोय. उपनंदाला पोरं आहे आणि नंद मोठा असून नंदाला पोरं नाही. लहान्या भावाला नंदाची दया आली की भैया आप एक काम करो, ब्राह्मणों का आशीर्वाद कभी झूठा नहीं जाता, ओरिजिनल ब्राह्मणा भंगीरा नहीं, बात की ओर ध्यान देना. हाँ, ब्राह्मणों का आशीर्वाद कभी खाली नहीं जाता, आप ब्राह्मणों का मंगल तिलक करो. ठीक आहे. उपनंदानं सांगितलं म्हणून नंदानं ब्राह्मणांना गंध लावलं. तेव्हा ब्राह्मणांना आशीर्वाद दिला की नंद बाबा चिंता मत करो, अगले साल के जन्माष्टमी के दिन रात में 12 बजे आपके यहाँ पर लाला भयेंगे. पुढच्या गोकुळ अष्टमीला रात्री 12 वाजता तुमच्या इथं मुलगा होईल. काय गंमत करताय देवा? नंद म्हणाले, अहो माझं वय 60चं आहे, माझ्या बायकोचं वय 54चं आहे, जवानीत आम्हाला पोरग नाही झालं आणि आता म्हातारपणात होईल होय. ब्राह्मणों का आशीर्वाद है कभी खाली नहीं जाता. ठीक आहे, झालं तर चांगलंच आहे. तो ब्राह्मणानं दिलेला आशीर्वाद, भगवान श्रीकृष्णानं दिलेलं वचन, झालेली आकाशवाणी, या सगळ्या कारणानं भगवान श्रीकृष्णाचं प्राकट्य झालं. वसुदेवानं आणून सोडलंय आणि मग सगळं गोकुळ तयारीत आहे. पण विशेष रूपानं यशोदेवर इतकं प्रेम करतात गोकुळच्या नारी की सरपंचीनबाईला जर का पोरग झालं तर आम्ही असं करू आणि सरपंचीनबाईला पोरग झालं तर आम्ही तसं करू. हा अभंगच त्याच्यावर आहे ना. स्वतःला पोरग झाल्यावर आपण काही करू, पण दुसऱ्याला पोरग झाल्यावर काय करू? फार फार तर 50 आणि 100 हातात देऊ. हा अभंग लक्षात आलाय का? स्वतःला पोरग झाल्यावर काही करू ना,
डाळपट्टी देऊ, आणखीन दुसरं काही देऊ, नाही तर हॉटेलवर नेऊ, केक देऊ, मेणबत्त्या फुकू, काही करू, आहे की नाही? पण दुसऱ्याला पोरग झाल्यावर कमीत कमी 50-100 हातात देऊ. पण या अभंगाचं मर्म लक्षात आलं का? याचं तत्व लक्षात आलं का? तुकोबराय या अभंगातून असं सांगतायत की नंदाच्या नशिबात नसतानाही नंदाचं नशीब बदलवण्याकरता साक्षात परब्रह्म कृष्णं ब्रह्मं कृष्णस्तु भगवान स्वयं आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारः केशवं प्रति गच्छति प्रमादात् कुर्वता कर्म प्रचवयता ध्वरेषु यत स्मरणात् देव तत् विष्णो संपूर्ण स्यादिति श्रुतिः यस्य स्मरणमात्रेण जन्म संसार बन्धनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे यस्य सः इति ब्रह्म सानाम ब्रह्म तो ब्रह्म मर्यादा स्वरूपाचा अमर्यादा स्वरूपाचा मर्यादेत आला ब्रह्म मनुष्यात आला आईच्या बापाच्या प्रेमासमोर हरला वचनासमोर हरला या सगळ्या कारणानं नंदाचं नशीब बदलण्याकरता म्हणा किंवा दुष्टाचं निर्दालन करण्याकरता म्हणा जे धर्म जात आघवे युगी युगी म्या रक्षावे ऐसा ओघू हा स्वभाव आहे. आदिवासी ज्ञानेश्वरीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांना हे जे लिहिलंय त्या धर्माचं रक्षण करण्याकरता दुष्टांचं निर्दालन करण्याकरता आणि धर्माची स्थापना करण्याकरता भगवान श्रीकृष्ण पूर्ण अवतारानं प्रकट झाले. जन्म झाला मथुरेच्या कारागृहात जेलमध्ये, पण वाटलं कुठे या सगळ्यांना? गोकुळात झाला. रात्री 12 वाजता आणून सोडलं ना वसुदेवानं आणि सकाळी 4ला पाहिलं. पाहिला नंदाचा नंदन आणि जसा पाहिला म्हणले अगं बाई सरपंचिनीला पोरग झालं, सरपंचिनीला पोरग झालं, सरपंचिनीला पोरग झालं. ही बातमी अशी वाऱ्यासारखी पसरली, अशी वाऱ्यासारखी पसरली आणि मग बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर गोकुळ मधल्या सगळ्या गोपी आणि सगळे गोप म्हणजे एकंदरीत गोकुळ मधल्या लोकांचा कृष्णाचा जन्म झाल्यानंतर काय भाव होता किंवा त्यांच्या सुखाची खोली किती होती त्याचंच वर्णन तुकाराम महाराजांना गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला असं म्हणता येणार नाही. गोकुळातल्या लोकांना ते वाटलं की नंदाचा पोरग म्हणजे जन्म झाला. वैसे तो भगवान जन्म नाही लेता लेकर के पताता है. त्याचे बरेच कारण आपण कथेमध्ये पाहिले. पण गोकुळाच्या दृष्टिकोनातून तुकोबाराय सांगतात गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. गोकुळामध्ये लोकांना जे सुख झालं त्याचा अंत त्याचा पार मी शब्दात सांगू शकत नाही. समुद्राच्या पाण्याचं मोजमाप कोणी यथार्थ सांगू शकणार नाही. जमिनीचंही मोजमाप कोणी यथार्थ सांगू शकणार नाही. ब्रह्मांडाचं मोजमाप कोणी यथार्थ सांगू शकणार नाही. ज्ञानाचं मोजमाप कोणी यथार्थ सांगू शकणार नाही. वाऱ्याचं मोजमाप कोणी यथार्थ सांगू शकणार नाही. पाण्याच्या लाटेचं मोजमाप कोणी यथार्थ सांगू शकणार नाही. आग आहे, आग जाळतच सुटली, यथार्थ मोजमाप जसं कोणी सांगू शकणार नाही. या संबंधानं भगवान श्रीकृष्णाचं दर्शन करायला ज्या गवळणी जाऊ लागल्या त्यांच्या चेहऱ्यावरती किती शोक होतो म्हटलंय त्यांचं मोजमाप शब्दामध्ये सांगता येत नाही. गवळणी पळू लागल्या कृष्णाला पाहण्याकरता. सगळ्या गवळणी एका मागे एक पळू लागल्या. ज्यांना माहिती होतं त्या पळतच सुटल्या. गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदे एक धावी एकी पुढे ताटी वाटी सुंट बडे. गवळणी पळू लागल्या का? गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. गोकुळाच्या सुखाचं जे मोल आहे किंवा गोकुळाचं परम सुख आहे त्याचं अवतरण झालंय, त्याचा अवतार झालाय, त्याचं प्राकट्य झालंय आणि त्याचं दर्शन करण्याकरता त्याचं अवलोकन अवगाहन अनुसारण त्याच्या चरणाचं दर्शन करण्याकरता ज्या गवळणी धावत सुटल्या, नुसत्या धावत सुटल्या नाही म्हटलंय स्वतःच्या खर्चानं. अरे सरपंचिनीला पोरग झालंय ना, पण या गोकुळातल्या ज्या गोपिका आहेत ना या स्वतःच्या खर्चानं एक धावी ती एकी पुढे आणि ताटी वाटी सुंट बडे. का पुढे धावतात माहिती आहे का? पुढे याच्यासाठी धावायचंय, लवकर याच्याकरता जायचंय की नरदेहाला जन्माला आलेला जो जीव आहे त्याची एका क्षणाची सुद्धा गॅरंटी नाही, एका मिनिटाची गॅरंटी नाही. नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळी काळाचा अधिक आपण म्हणतो. अरे देव तरी त्याला कोण मारी. यथार्थ जर का तुम्ही भगवंताचं भजन करत असाल तर असं तुमच्यासोबत होता कामा नाहीये. मग आपण असं म्हणू का की संतांचे अभंग चूक आहे? संतांचे अभंग चूक नाही आहे, तुमची निष्ठा त्याच्यावर किती आहे, गाथा किती उकळून पिलाय आणि ज्ञानेश्वरी किती उकळून पिली आहे. का याचं पोस्टमार्टम करायचं ठरवलेलंच आहे का तुम्ही? राऊत बाबा असं म्हणतात याचं पोस्टमार्टम. शिवाजी महाराज आमचे आम्हाला मान्य आहे ना, पण पवाडामधात चालत नाही का? शिवजयंतीचं कीर्तन आहे का? अरे विठोबा रखमाईच्या नंतर म्हणलं तर हरकत नाही ना. आणि लोक म्हणते मग मार. अरे आपलेच होते ना, पण इथं नाही चालत ना ते. हा इथं नाही चालत ना. जुगलबंदी तर वेगळा कार्यक्रम करा. भयानक गायक आहेत.
असं नाहीये म्हणणारे द्वेष नाहीये, कीर्तनामध्ये नाही चालत, नोटेशन नाही चालत का? शास्त्रीय संगीताची कीर्तनाच्या भजनाची तुलना होणे म्हणून न चालण्याचं कारण नाही, तसं वेगळं कारण म्हणा. म्हणणारे भया नाहीत. राहुल देशपांडे काही कमी आहे काय? एक नंबर आहे राहुल देशपांडे. कानडा राजा पंढरीचा, कानडा. मी संस्थेत शिकून आलोय ना, एवढा जो गाथा पाठ केला मी 80%. तुम्हाला वाटत असेल कसं केलं आणि काय खाल्लं? हे असे शेंडी झाल्याचे आमचे गुरुवारी किसन महाराज साखरे. आणि 5 अभंग पाठ नाही झाले ना, हे कपाळ ते भिंतीवर आपटायचे. गुरु चांगले असले तेव्हा चेला चांगला होतो, पण आजकाल झाला असं गुरुच लफडेबाज झाले तर शिष्याचं काय पाहिजे? मी टीका नाही करत आहे. आय एम डोंट क्रिटिसाइज टू एनी ऑफ द स्पिरिच्युअल ओरेटर अँड द डिवोशनल सिंगल. प्लीज डोंट बी टेक पर्सनल. याला व्यक्तिगत घेऊ नका. ही भावना 7-8 जण राहिले, तुम्ही परंपरा सांभाळा. भले तुम्हाला पैसे आज कमी भेटेल, पण उद्या तुमचं नाव निघणार. देव वसूल करून देईल तुम्हाला सूद समेत. आज पैसे कमी भेटतील चालेल, पण सूद समेत तुम्हाला चक्रवाढ व्याजासहित भगवंत ते पैसे परत देणार. मला नाही वाटत का भयानक साठा आहे ना, मी किती का म्हणू शकतो ना, पण परंपरा सांभाळली. नाव दिस प्रेझेंट टाइम आय एम स्टँडिंग फॉर हिअर टुडे टॉकिंग टू दी सम मोर स्पिरिच्युअल थिंग अबाउट हिअर द शृंखला ऑफ वारकरी कीर्तन. त्याच्या माध्यमातून काही सांगू शकतो. परंपरा आहे. माझं सांगण्याचं मर्म लक्षात घ्या. फक्त परंपरा सांभाळा. वारकरी कीर्तनामध्ये फक्त तुकाराम महाराजांचे म्हणजे सगळ्या संतांचे अभंगच गायन करायला म्हणजे प्रमाण म्हणून द्यायला चालतात. ग्रंथांचे दाखले द्यायला चालतात. भागवत रामायण 18 पुराण वेदाचे श्लोक म्हणायला चालतात. एकनाथी भागवत ज्ञानेश्वरीच्या ओव्या म्हणायला चालतात. अभंग सांगायला चालतात. आंबेडकराचं चरित्र सांगू शकता पण गायन करू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र सांगू शकता पण पवाडा म्हणू शकत नाही. हालत से मजबूर है. हालत से मजबूर आहे म्हणजे 19 फेब्रुवारीचं कीर्तन आहे तर हरकत नाही म्हणा, सेपरेट कार्यक्रम आहे, पण याच्यात घुसडायला चालत नाही. लक्षात आलं का? पवाडे एकशिव आहे काय म्हणणारे? काय बाबासाहेब देशमुख वगैरे काय कमी आहे काय म्हणणारे? त्यांचा शिष्य पाय तुटला तरी कीर्तन करतो. विजय तनपुरे लोक कमी नाहीये. आपल्याला त्यांची कॉपी करण्याची काहीच गरज नाहीये. मी सांगतोय कशा करता, बस फक्त परंपरा सांभाळा. पण एकच आहे की आपल्या संभाजीनगरमध्ये सगळ्यांनी परंपरा सांभाळली. परंपरा जर का सांभाळली तर निश्चित हे जे 5-6 कीर्तनकार वरती आहे, इंटरव्ह्यू ऐकला मला, त्यांचेच कीर्तन ऐकतो 2-4 जणांचे, दुसऱ्याचे काही ऐकत नाही. आणि कथा फक्त मोरारी बापूची ऐकतो. सांगितलं तुम्हाला. इकडं काही कोणाची कथा ऐकावं मला एवढा काही भयान कोणी दिसला नाही बाबा. असं तर काही माहीत नाही महाराष्ट्रात, पण एखाद्याची ऐकावं असा मेळच मला काही कोणाचा दिसला नाही. आणि कीर्तन ऐकावं ह्या 5-6 जणांचे सोडून असा कोणी मला दिसला नाही. लोक म्हणते तुम्हाला थोडं जमतं म्हणून मी करतो. एखाद्याने मला सांगू तुम्हाला काहीच येत नाही, मी लगेच सोडीन आणि लगेच किराणा दुकानात टाकेन. म्हणजे जेवढे पैसे कमवले का लगेच तिकडे मोठ्यात गाळा धरून घेईन. एखादा आमच्या तिकडे जाधववाडीत एखाद्या करोडचा लगेच किराणा दुकान टाकून बसून जाईल. फक्त एखाद्याने सांगू तुम्हाला जमत नाही, तुम्ही पोस्टमार्टम करू राहिले, आजच सोडून दिली तर सरेंडर. विठ्ठल विठ्ठल आपल्याला कळत नाही आणि आपण म्हणत नाही. आपल्याला कळत नाही, आपल्याला म्हणत माहित नाही. आळंदीला जायच्या आधी खालून मला एका नाशे डोळे केले होते. खालून मला कोणते म्हणे तुम्हाला कळत नाही तर आम्ही नाही सांगणार कोण आहे. आपण ऐकून घेतो. आपल्याला माहित आहे चालत नाही तरी ऐकतो आपण. बोलायचं डायरेक्ट काय एवढं ज्ञानी आहे का? आम्ही काय एवढे ज्ञानी आहे काय? डायरेक्ट बोलायचं तुम्ही आम्हाला बोलवलं ना, तुम्ही नाही बोलणार तर कोण बोलणार आहे? खालून डोळे वाटायचे टाईट असे. सगळ्यांना सांगतो काही चूक बोलत असला, परंपरा मोडत असला, धांगड धिंगा करत असला, धिंदाना धीर असं काही करत असला, डायरेक्ट खालून डोळे वाटायचे. विठ्ठल 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 असोस. जास्ती विषयांतर नाही. सांगण्याचं तात्पर्य या गोपिका स्वतःच्या पैसे खर्च करून चालल्या होत्या का? खरं सुखाचं जे स्थान आहे म्हटले, तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे घरी ताकाचे सरोवरे येथे नवनीताचे पुर तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता 3705 भंगाचा नंबर 4 चरण. तुकाराम महाराजांची कथा. जीवाची खरी विश्रांती भगवंताचं अवलोकन, त्याचं दर्शन, त्याची प्राप्ती, त्याला आपण शरण गेल्यानंतर आहे. म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भाऊ दुस्तर नदीचा भाऊ आहे कर्णामंतर नंदे नाम ज्या तुका म्हणे साक्षी आले तरी गेले प्रकट. 2960 तुझ अभंगाचा नंबर. तुझविन कोणा शरण जाऊन ऐसा न देखे मी तुझ्या कोणी तेही त्रिगुणी पाहिली पुराणे धांडवले दर्शन तुकामने ठाई जडून ठेलो तुझे पायी. 2362 भंगाचा नंबर. रिकामे तू मना न राहो क्षण क्षणाही वेळोवेळा पारायण नारायण हेची करी भ्रमणाच्या मोडी वाटा न भडो फाटा अडरा. आणि 2462 भंगाचा नंबर. नाम संकीर्तन साधन पण सोपे. 2353 अभंगाचा नंबर. नामगोड 1788 भंगाचा नंबर. घेऊन या चक्र गदा हाची धंदा करतो. 90
अभंगाचा रंग. मला कोणी म्हणे तुम्ही तरुण राऊत बाबा आहे का? म्हणलं कोणाचं कॉपी नाही, तरुण राऊत बाबा नाही. लागलं तर मला तरुण गाथाचार्य म्हणा. म्हणलं बाबू नाव कोणाचं देऊ नका. ते आजकाल लय झालं प्रति इंदोरीकर. म्हणलं कोण तुला काही येत नाही का? प्रति इंदोरीकर म्हणलं तो काही नाही येत का तुला? प्रति ढोक मग तुझं काही येतं का नाही तुला? यांच्या कॉप्या मारल्या तर उद्धार काय? पापाला जायचा रस्ता आहे ना तो. भागवतामध्ये भवटवीचं वर्णन केलं. हे फार सोटतंय. मी सांगितलं ना भागवतामध्ये खगोलामध्ये डोळे काय करतो इथं पाहतो ह्यो बाबा कसं करायला, तो तिकडे जाऊन तसंच करतो. त्याचं ऐकून ते तिकडे जाऊन तसंच हाणतो. त्याची थोडी ऍक्शन पाहिली का? विनोदाचार्य इंगळे बाबा गेले, इंगळे बाबा कीर्तनात खुर्ची घ्यायची. ते गेल्यावर बरंच जण खुर्ची घेणं चालू केली. म्हणलं काय तारा झाली बुवा आता? हा अरे काय तुमचं काही नाही की तुमच्याकडं? अरे तुमचं अनुकरण करावं लोकांना, तुमचं कॉप्या आपल्या. खोटं नाही बोलत. नारदाची गादी रुबाय 30 एक गायक माझ्याकडे आतापर्यंत येऊन गेले. अर्ध्याची वर तर महाराज झाले त्याच्यात. आळंदीला न जाता जण होते महाराज बाबा चप्पी चमन गोटा नवरत्न तेल लगा करके दूर से ही चमक रहा है बिना भिक्षा मांगे ही. त्या 30 जणांमध्ये काही काही जण मी जे म्हणतो ना असं सांगतात. हा नाव नाही कोणाचं, आपल्याला कोणाचं आहे बघा, नाव कोणाचंच घ्यायचं नाही आपल्याला. झाले चांगले हो पण परंपरेचा बघा असो. भगवंताच्या दर्शनानंतर विश्रांतीचं खरं स्थान आहे. आपल्याला भगवंतानीच सगळं दिलं, आपलं काहीच नाही. म्हणून या गोपिकांचा भाव असा आहे, एक धावी एकी पुढे वाटी ताटी सुंट बडे. घोळका चालला होता, पुढून 2-4 रिकाम्या हाताने येत होत्या. कुठं चालले ग तुम्ही? आणि तुम्हाला माहित नाही भाय 60 वर्षाचे सरपंच आपल्या गोकुळाचे, आणि सरपंचीन बाई 54 वर्षाची. पोरग झालं ना त्यांना पोरग. कुठं कुठं आहे सुखाचं स्थान? तर ज्या गोपींना माहिती नाहीये त्या गोपी ते सुखाचं स्थान. ज्या गोपींना माहिती आहे त्या गोपिकांना अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतायत. बाळकृष्णनंदा घरी आनंदल्या नरनारी का, तर गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. इथपर्यंत तुकाराम महाराज सांगतात, मर्यादेला आलेलं ब्रह्म जे अमर्याद स्वरूपाचं होतं, जे गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. गुढिया त्या दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या जन्माच्या दिवशी 5व्या दिवशी भागवतात आम्ही सूचना दिली होती सर्वांना. गुढी तसं चैत्र शुद्ध प्रतिपदेला लावतात. नवीन वर्षाचं आगमन आपलं सनातन संस्कृतीमध्ये आहे. पण शास्त्रकार असं सांगतात, ज्या दिवशी संत घरी येतात ते हिंदूंसाठी नवीन वर्ष असलं पाहिजे. आणि ज्या दिवशी भगवंताचं प्राकट्य होत असतं, कृष्ण असतील गोकुळ अष्टमीचे, राम असतील रामनवमीचे, हनुमानजी असतील हनुमान जयंतीचे, दत्तात्रय असतील दत्त जयंतीचे, त्या प्रत्येक दिवशी गुढ्या लावल्या पाहिजे. हमारे वृंदावन के संत कहते हैं क्यों? संतों ने 4 पुरुषार्थों की परिभाषा की, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. हे 4 पुरुषार्थ आपल्याला सर्वांना माहिती आहे. 5वा पुरुषार्थ माहिती आहे तुम्हाला कोणता आहे? 5वा पुरुषार्थ आहे प्रेम. लक्षात आलं का? कारण की दोन्ही परंपरा मी वृंदावनला जाऊन शिकायच्या आधी आळंदीचा विद्यार्थी आहे. पूर्ण इंद्रायणीची आंघोळ केली तेव्हा खाजू येत नव्हते. आता इंद्रायणी आंघोळ केली तर खाजू येते. कोणी भिक्षा मागित नाही. आता हॉटेलचं जेवण करतात लोक तिथं. वारकरी लोक. मी टीका नाही करत आहे आणि नको नको सांगू नाही, तुम्हाला योग्य वाटत नाहीये मला. पण काय सांगाव, जिकडे तिकडे आळंदीमध्ये, जिकडे तिकडे आळंदीमध्ये, जिकडे तिकडे मध्ये आळंदीमध्ये चांगल्या लोकांचं झालंय कमी आणि वांगल्या लोकांचं जास्ती फोपालय वाढवलंय. जिकडं तिकडं इस बाबाने कर दिया बडा कांड. अरे एकाने एक पेपर माझ्याकडे आणला. म्हणले महाराज जी ये क्या है? म्हणले क्या है? इस बाबा ने कर दिया बड़ा कांड तो मैं क्या करूं? नहीं आप भी बाबा हो ना. मध्यंतरी दिए की येडा आलं वाईजा गंगापूर तालुक्यातलं सहजानंद पदवी. सहजानंद इतकं भयान कीर्तन करायचं, ते इतकं भयान कथा करायचं. लोक म्हणले जास्ती ज्ञानी लोक माती खाते बरं बाबा, सांभाळून. म्हणलं मग ते म्हणतो तुम्ही लई ज्ञानी लई पुढे चालले. म्हणलं मग काय करू? जरा सांभाळून राहा. म्हणलं मी सांभाळून येईन. मी माणसात माणसाते म्हणजे 4 माणसं माझ्या बाजूला असते, एक बी बाई मी बाजूला ठेवीत नाही. मला नका सांगू म्हणलं. नाही तो बाबा सडला ना. अरे म्हणलं वो सडा आहे ना. एखादा संत सडला म्हणजे काय संप्रदाय सडला काय? असं होत नाही. एखादा संत सडला म्हणजे संप्रदाय सडला असा त्याचा अर्थ होत नाही, मुळीच नाही. डोक्यातून काढून टाका. तो संत संप्रदायाचा हिस्सा आहे. तो संत संप्रदाय
संप्रदाय त्याचा हिस्सा नाही. सडला कांद्याची चाळ, कांद्या चाळीतून 2-4 सडले तर काय सगळेच फेकून देतो का आपण? सडलेले बाहेर काढून फेका आधी. सडलेले जर का बाहेर काढून फेकले तर परंपरेचं ऑटोमॅटिक जतन होईल. कशा करता सांगतोय? खरं आहे ना बाबा? किती वाईट वाटतंय. चिते पिंपळगावला एक मृदंगाचार्य, सांगू नाही तुम्हाला, तुमचं नाही सांगत, एक मृदंगाचार्य बाबा अंगावर कपडे सुद्धा नाही ठेवले. जायचंच नाही ना रिकाम काम करायला, जायचंच नाही ना. नाही तर मग इकडे यायचं नाही. राऊत बाबा म्हणते इकडे नाही यायचं. राऊत बाबा म्हणते तुम्हाला लईच इकडे अजिबात यायचं नाही. प्रल्हाद स्थालधारी तरलगती तया धमकांस्यधारी विनाधारी सुरर शीर स्वर कुशलतया राग करता अर्जुनो अभूत इंद्रोवादिन मृदंगम जय जय शुक्रा कीर्तने ते कुमारा यत्राग्रे भाव वक्ता सरसरचनया व्यासपुत्रो बभूव ननार्दमध्ये त्रिकमेव तत्रं भक्त्यादिकानाम नड्डवस्तु तेजसं अलौकिकं कीर्तनमय तदीक्षं हरिः प्रसन्नोऽपि वचनो ब्रवीत. नारदाची गादी आहे. शुकाचार्याने कीर्तन केलेलं आहे. शुकाचार्याच्या अंगावर कपडे नव्हते, दिगंबर अवस्था आहे. पण जाऊ दे, आजच्या काल कपडे घालाव कीर्तन कारण कपडे नाही घातले लोक येडं म्हणून शक्यता आहे. त्यांच्या अंगावर कपडे सुद्धा नव्हते. इतकं विरक्तता आहे. वस्तुस्थिती आहे. मला घडलंय ना. मी आज नाही करत आहे. मला 15 वर्ष झाले हे करता करता. जवळपास मी 2500च्या वरती कीर्तन केले आणि 190 कथा झाल्या. खूप अनुभव घेतला, खूप पाणी पिलं. हे महाराष्ट्राचं हे जे वारं फिरत फिरत आलो आहे ना, आज नाही. पण कोणी सांगावं नायगावांकरकडून आम्हाला त्रास झाला. देणाऱ्याने मला 2 लाख दिले, 1.5 लाख दिले. एखाद्याचं फुकटही केलं मी, तुम्ही पाहिलंय. जिथं पैसा नाही तिथं फुकटच करणार, पण जिथं असलं तिथं नाही सोडणार हा भाऊ. हां, कारण गरज आहे. कारण की प्रत्येकाला प्रपंच आहे. पोरं इंग्लिश मिडियममध्ये जाता, मग काय कटोरं घेऊन रोडवर बसू? इंग्लिश मीडियम मोठ्या पोराची 1 लाख रुपये फीस आहे. दुसरं येईन आता त्याची 1 लाख फीस आहे. आपलं जमलं गावठी खेळ, त्यांना इंग्लिशलाच टाकावं लागेल ना, नाही तर हाणते ना ते. हमको इंग्लिश मीडियम में क्यों नाही डाला? पोरांना हाणलं गेलं म्हणजे उद्या. माझा गैरअर्थ घेऊ नका. विठोबा रखमाय झाल्यावर मी 10 मिनिटं बोलेल. पेपर जर का तुम्ही रोज वाचत असाल ना, हृदय कवटाळून पिळवटून टाकणाऱ्या माणसाला लाजवतील अशा घटना जन्माला आलेले नरदेह, काही मुली, काही मुलं, काही माणसं, काही म्हातारे असे करतायत घटना. माग एक टप्पू वार करी. टप्पू म्हणजे म्हातारं, जाडजूड चांगलं, गुड येलो कान अंडरपॅन्ट घालेल आणि अशा टप्पू माळ्या घालेल आणि बकेट घेतली आणि बायकोला हाणू राहिला. बोलशील का मला? बोलशील का मला? बोलशील का मला? अरे काय हा एवढा मोठा वारकरी? लाच सोडली का काय? तू वारकरी का कोण आहे? काय मरायला माळा घातल्या त्या गळ्यात, हा अंडरपॅन्ट वर. आणि त्या बाया आल्या त्याला हाणायला. त्या महिला बचाव नसतं, पळून गेलं पंढरपूरला ते म्हातार. मी कशा करता सांगतोय. आमचंही काही बेकार वाटलं का? बाबा घुसड दिसतोय, बाबा चाभरा दिसतोय, गावात पाय नका ठेवू देऊ. वाईट नका वाटू. मी तुमच्या भावासारखा आहे. औरंगाबादला याचे रेट ठरले संभाजीनगरला. ब्राह्मणाची पोरगी पळून नेली तर 15 लाख देऊ, मारवाडीची पळून नेऊ तर 12 लाख देऊ, मराठीची पळून नेली तर 6 लाख देऊ. तुम्हाला हे माहिती नाही, ह्या गोष्टी पेपरला येत नाही. रोज 6 मुली, आजही प्रमाण आहे संभाजीनगरचं. 6 मुली पळून चाललंय. लव जिबात चालू है. संभालो जरा अपने आप को, ध्यान दो अपने बच्चों की ओर. भरकडत चाललाय समाज. वाईट वाटतंय. लोक म्हणते मग आता काय करू महाराज? म्हणलं आधी नाही ऐकलं तुम्ही, काय करू? मीराबाई जनाबाई केलं असतात कमीत कमी. डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री सांगतात कसं का होईना भाऊ पण कीर्तनात घाला. कीर्तन तर करतील. अरे नका का ज्ञानी, पण वाम मार्गाला तर जाणार नाही ना. डॉक्टर नामदेव महाराज शास्त्रीने सांगितलं भाऊ द्या ना कीर्तनकार. लोक म्हणते कीर्तनकार झाल्यावर पोरगी कोण देईल? अरे धोतर म्हटलं पोरगी पळूनच जाते. एका पोरीला ठिकाण गेलंय का महाराजाचं? एका पोरीला ठिकाण गेलंय का महाराजाचं? तुला नवरदेव पाहिला, दाखवा मला फोटो. तिनं पाहिलं आणि महाराज नवरा करून द्यायचं का काय मला? महाराज नवरा. मग काय झालं? मैत्रिणी चिडवतील ना मला. अरे काय झालं मग? मग कोणता पाहिजे तुला? मला पांडू हवालदार द्या, मला जीन्स पॅन्ट वाला द्या, हे अशी सिगरेटची काडी पाहिजे, हे गाडीवर बसला पाहिजे. अरे काही कळतंय का ताई तुला? मोबाईलची टबरी, 200 रुपये भाड्यानं, मोकार व्यसन, मित्र तुकार, ही वस्तुस्थिती आहे ताई. मला कळकळ. मी खरं सांगतो, रोज पेपर वाचतो मी 4 घंटे. इंग्लिशचे, मराठीचे, हे सगळे पेपर. अशा घटना चालू आहे, अशा घटना चालू आहे. एक येडं मास्तर आलं, येड. अरे त्याला टेन्शन होतं त्यांनी एकट्यानं मारायचं ना. त्यानं काय केलं माहिती का? त्यानं बायकोच्या पोटात चाकू खुपसून बायकोला मारून टाकलं.
2 वर्षाच्या पोराचं तोंड दाबून मारून टाकलं आणि स्वतः मग पंख्याला लटकलं. अरे बावळ्या, तुला मारायचं तर मरायचं ना, त्या दोघाला कशाला मारलं? दिव्या मराठीला येऊन गेलेली बातमी ही. दिव्या मराठीला मारायचं होतं, एवढं कदरलं होतं, त्यांना कशाला मारलं विनाकारण? घेणं द्या ना. माग अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यात एक घटना आली. अडाणी आईबाप, एका हुशार पोरानं अडाणी आईबापाचे अंगठे घेऊन 7-12 स्वतःच्या नावावर केला आणि आईबापाला काहीच ठेवलं नाही. बंगला बांधला, बंगला बांधून आईबापाला बंगल्याच्या बाहेर काढलं, त्यांना झोपडीत ठेवलं आणि बंगल्यात येऊ देईना. म्हातारा म्हणलं असं काऊन केलं रे, आणि आम्ही तुलाच देणार होतो ना. तर त्या हरामखोर पोरानं त्या म्हाताऱ्या बापाचे हाताने दोन्ही पाय धरले आणि पाय धरून त्याला असं गरा गरा फिरवलं आणि भिंतीवर त्याचं डोकं आपटून मारलं. त्याला युट्यूबवर आलेली घटना आहे. कोणाला शरण जायचं त्या माय बापानं. पोरगी आली, पोरीला म्हणे चल तो सगळं झालं, हट, चोळी बांगडी झाली, इथं पाय नाही ठेवायचा. बहिणीला एक येड 65 वर्षाचं म्हातारं, 65, 15 डिसेंबरला पेपरला येऊन गेलेली बातमी आहे. 15 डिसेंबरला अख्खं कीर्तन होईन समाज प्रबोधनावर याच्यावर. मला काही मी शोक नाही मला बरं का समाज प्रबोधन करताना, मी घटना खरं तुम्हाला सांगतो. कीर्तनासारखं प्रबोधनाचं माध्यम नाही. 15 डिसेंबरला 2023, 15 डिसेंबर 2023ला एक बातमी येऊन गेली दिव्य मराठी पेपरला. हॅलो संभाजीनगरला एक ज्ञानोबा गोपाळे नावाचं म्हातारं, त्या ज्ञानोबा गोपाळे नावाच्या म्हाताऱ्यानं 65 वर्षाच्या म्हाताऱ्यानं लाच सोडली आणि एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला, छेड काढली. अल्पवयीन बलात्कार केला तर केला आणि पुन्हा त्या म्हाताऱ्याचं पोरग त्याच्या गुन्ह्यात सामील. ते धौल द्यायला गेलं. माझ्या बापा विरोधात पोलीस मध्ये जर का कंप्लेंट केली तर याद राखा. मग त्या पोरीनं नको ते केलं, बिल्डिंग उडी मारली, पोरगी मेली. पोरगी मेली तर म्हाताऱ्याला वाटलं मग कसं होईन आता, ते जागेवर मेलं म्हातारं, अटॅक येऊन. कांड करणारं म्हातारं जागेवर अटॅक येऊन मेलं. आणि घेणं देणं कंदील लावून येणं, ते पोरग धौल द्यायला गेलं तर म्हणून त्याला 10 वर्ष शिक्षा झाली. अशा खूप घटना आहेत, खूप घटना आहेत. एका बाईला दुसरं पोरग झालं नाही म्हणून तिने आत्महत्या केली. पेपरला बातमी येऊन गेली आता 2-4 दिवसापूर्वी. अरे नाही तर नाही झालं तर नाही झालं, काय टेंशन. जो दिया है उसने दिया, जो लिया है उससे लिया. तुम क्या लाए थे, तुमने क्या खोया है, तुमने क्या पैदा किया है, तुम क्यों रोते हो, तुम क्यों चिंता करते हो. आज जो तेरा है कल तेरे बाप का हुआ करता था, तू मरने के बाद में तेरे बेटे का हो जाएगा. तू अकेला ही आया है और तुझे अकेला ही जाना है. अरे क्यों रोता है. सांगण्यासारखं भरपूर आहे. बस एवढं प्रबोधन मला वाटतं खूप झालं. विठाला 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 हो, सांगण्याचं तात्पर्य आनंदावरनं आपण एवढं फिरलो तिकडे की गुढियात करती कथा गाती गाणे. गाणे कोणते म्हटले? देवाचे. कथा ही देवाच्या. विनोदाची कथा देवाचे चरित्र नावडे सर्वथा, विनोदाची कथा गोड वाटे. देवाचं चरित्र सांगत असताना लोक ज्याला चांगलं देवाचं सांगता येतं म्हणले मावशी, त्याला लोक म्हणते येड होतं काय बुवा, त्यानं नुसतं झोप्यास आणल्या म्हणून मग असं हे हशी लगत थोडं. आता मी हसून तुम्ही ऑटोमॅटिक हसल्या, मला काय हसवायचा उद्देश नव्हता बरं का. माझे नावातच विनोद आहे, मी काय करू त्याला, मला हसवायचं खरंच नव्हतं. खरं सांगतो, तुम्ही हसले आता ते वेगळं, मला काही हसवायचं नव्हतं. पण हे हसवणं लोकांना फार चांगलं वाटतं. म्हणलं तुकाराम महाराजाचा अभंग आहे, त्यानं सुख भेटणार नाही आपल्याला. भगवंताच्या चरित्राचं अवगाहन, अनुसारण, अवलोकन केल्यानंतर ते चरित्र पूर्ण रूपानं अंतकरणामध्ये बसवल्यानंतर जेणे करून या मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची. अयसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. अद्वय भजने अखंड स्मरणे वाजवी करटाळी. एका जनार्दनी मुक्त होय तत्काळी. कथा काळीची मर्यादा सांगतो ते भावे वंदा प्रीतेने. गोविंद आवडे हेची एक टाळवाद गीत्य नृत्य अंतकरणा. प्रेम भरित वाणीता तो कीर्त तद्भावने. लेखावा नये आळसे मूड अंग कथे कडबडे ढुंग हेळण्याचा रंग. दाविल तो चांडाळ तोंडी विडा माने ताठा. थोरपणे घाली गेठा चित्त देती नामपाठा. गोष्टी डावी तो चांडाळ. 2244 अभंगाचा नंबर 8 जन तुकाराम महाराजची गाथा. कीर्तन कथेला बसताना टेकून बसायचं नाही, महाराजापेक्षा उंचावर बसायचं नाही, तंबाखूचं खांड सुपारीचं खांड तोंडावर ठेवून बसायचं नाही, चांगले कपडे घालून बसायचं नाही, घातले तर जमिनीवर बसायचं, मळते म्हणून विचार करायचा नाही. अशी कीर्तनाची मर्यादा सांगितलेली आहे. अशा मर्यादेला शरण जाऊन जेव्हा कीर्तन कथा ऐकू म्हटलंय तेव्हा आपलं कल्याण होणार आहे. हा सगळा सिद्धांत तुकाराम महाराजाला माहिती आहे का?
आणि म्हणून तुकाराम महाराज सांगतात भगवान श्रीकृष्णाचं प्राकट्य झाल्यावर त्यांच्या दर्शनासाठी आतुर झालेले गोप गोपी जेव्हा पळत पळत जाऊ लागल्या एका गोप्याने दुसऱ्या गोपिकाला सांगितलं आणि जेव्हा सगळ्यांना कळालं बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी तेव्हा प्रत्येकीनं आपल्या घराला गुढ्या लावल्या गुढिया आणि आंब्याचे तोरणे करती कथा आणि गाती गाणे रखमा हरी विठोबा रखुमा हरी विठोबा रखमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा हरी विठोबा रखुमा 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 हरी विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा हरी विठोबा